झी 24 तास एक पाऊल पुढे। सर, तुम्ही श्वेतपत्रिकेमध्ये अनेक हे मुद्दे क्लिअर केले, परंतु काळ्या पत्रिकेमध्ये विरोधकांनी हे सगळे मुद्दे खोडलेले आहेत। एक आपण जो दावा केला की गेल्या 10 वर्षात 5.18% सिंचन वाढलं, त्यांचा दावा आहे की जलसंपदा विभागाकडे अशी कुठलीही यंत्रणा नाही जी टक्केवारीत जलसिंचन मोजू शकते। दुसरा मुद्दा दरपत्रकाचा, जो आपण दावा केला इतर राज्यांपेक्षा आपली दरपत्रकं कमी आहेत, परंतु हा दावाही खोडून आपली दरपत्रकं इतर राज्यांपेक्षा जास्त असल्याचा या काळ्या पत्रिकेत दावा आहे। ही तफावत विरोधकांची जी आहे श्वेतपत्रिका आणि काळ्या पत्रिकेत, त्याच्याकडे कसं बघतात? मला वाटतं चर्चा व्हावी। ही चर्चा जर विरोधकांनी विधिमंडळात उपस्थित केली तर त्याला चर्चेनंतर आम्ही निश्चितपणे समर्पक उत्तर देऊ आणि त्यातून जर काही आणखी नवीन त्यांना काही सुचवायचं असेल किंवा धोरणात्मक बदल सुचवायचे असतील तर आम्ही त्याचं निश्चित स्वागत करू, कारण आपल्याला शेवटी महाराष्ट्र राज्याच्या विकासाकरता पावलं टाकायची आहेत आणि त्यामध्ये सिंचन अतिशय महत्त्वाचा विषय आहे, जसं औद्योगिकीकरण आहे किंवा विदर्भाच्या मागासलेपणाचा विषय आहे, मराठवाड्याच्या मागासलेपणाचा विषय आहे, आज राज्यामध्ये असलेला दुष्काळाचा विषय आहे। ह्या सगळ्या विषयावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे आणि त्यामुळे त्याचं स्वागतच आम्ही करू। नाही, पण जे प्रमुख मुद्दे चर्चेत होते गेले काही दिवस, सिंचन क्षेत्रातील घोटाळे, भ्रष्टाचार, प्रकल्पांच्या वाढलेल्या अचानक किमती, मध्ये 150 पट 200 पटावर, त्याची कुठेही चर्चा श्वेतपत्रिकेत नाहीये। तर तसा उद्देशच नव्हता, कारण मी जेव्हा घोषणा केली होती की सिंचन विभाग आहे, कारण शेवटी विभाग जो हे काम करतो तो सिंचन विभाग आहे, राज्य सरकारतर्फे म्हणजे सिंचन विभागातर्फे ही माहिती पुरवली जाईल, ती माझं आश्वासन होतं, ते मी पूर्ण केलेलं आहे। अर्थात ही मी एक स्पष्ट करू इच्छितो की हा एक आरोपपत्र नव्हतं किंवा ही काही चौकशी समिती नव्हती, ही सिंचन विभागानंच माहिती दिलेली आहे। आता त्या माहितीमध्ये काही व्याख्यात्मक काही बदल असेल, धोरण असेल, कृषी खात्याला काय म्हणायचं आहे, रेव्हेन्यू खात्याला काय म्हणायचं आहे, कारण सिंचन क्षमता निर्माण करणारं खातं हे सिंचन खातं आहे, सिंचनाचा वापर करणारं खातं ही कृषी खातं आहे। या दोघांच्या मध्ये बघण्याचा दृष्टिकोन, व्याख्यात्मक फरक असेल, मग त्यामध्ये सेंट्रल वॉटर कमिशन असेल ती कुठली व्याख्या वापरतात, हे सगळं आपल्याला पाहता येईल आणि त्यामुळे चर्चा होण्यामध्ये काही गैर नाही, वावगं नाही, त्याची समर्पक उत्तरं ही विधिमंडळामध्ये दिली जातील। नाही, हे सगळे आकडेवारी झाली, परंतु भ्रष्टाचारासंदर्भात जी चर्चा सुरू आहे, घोटाळ्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, त्याची एखाद्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी असं आपल्याला वाटतं? नाही, त्यात दोन गोष्टी आहेत। हे मी जेव्हा मे महिन्यामध्ये जेव्हा श्वेतपत्रिकेबद्दल चर्चा केली त्यावेळेला काहीच विषय नव्हता हा। नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये काही महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर काही आरोप झाले की काही ठराविक प्रकल्पामध्ये काही चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले गेले, तर कदाचित भ्रष्टाचार हटण्याची शक्यता वर्तवली गेली। त्यावर माझ्याकडे काही निवेदनं आली, काही लोकांनी निवेदनं दिली आणि पत्र दिली, राज्यपाल महोदयांच्याकडे दिली गेली आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या प्रक्रियेने चौकशीचे आदेश त्यामध्ये माहिती मागवलेली आहे, परंतु त्याच कालखंडामध्ये काही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन झाले आणि ती आता गोष्ट न्यायप्रविष्ट आहे। 2-3 PIL आहेत आणि ते न्यायप्रविष्ट असल्यामुळं न्यायिक प्रक्रियेमधून त्याजवळ निर्णय लागेल। मध्यंतरी सिंचन विभागानं एक वडनेरे समिती नेमली होती, त्या समितीने अहवाल दिला, त्यामध्ये काही लोकांना दोषारोपण करण्यात आलं आणि त्यानंतर मी 45 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध चौकशी करायचा निर्णय घेतलेला, त्यामध्ये एक सचिव रँकचे एक अधिकारी आहेत। त्यामुळे जो निर्णय आमच्यापर्यंत आला चौकशी समितीच्या अहवालानंतर, त्यावर आम्ही निर्णय घेतलेला आहे। आता याची चौकशी न्यायालयावर पातळी होती आहे, त्याची न्यायालय त्यावर निर्णय घेईल, परंतु माझा मूळ उद्देश त्यावेळचा आणि आत्ताचाही विषय आहे की या पुढच्या कालखंडामध्ये कशा प्रकारे आपण धोरणं राबवावीत, हा यातून जर चर्चेतून जर मार्ग निघाला तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने ते महत्त्वाचं ठरेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।